अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये तळ ठोकून आहे। पथकानं काल कौटिल्य अकॅडमीमध्ये तपासणी आणि झाडाझडती केली, मात्र कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे। चौकशीला सामोरं जाणार असल्याचं सांगूनही संचालक प्रवीण पाटील गेल्या 3 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत आणि त्यांचा शोध आणि पुढील पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। निर्माण शास्त्र निरीक्षकासाठी 22 मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली होती, मात्र या परीक्षेच्या पेपर 20 मार्च रोजी फुटले असल्याचे आरोप आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथील पत्रकार परिषद केलं होतं। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात असलेले कौटिल्य अकॅडमीचे याच्यात सहभाग असल्याचे आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केले होते। त्यानंतर मुंबईत पोलिसांच्या एक पथक काल नंदुरबार येथे दाखल झालं होतं। त्यानंतर फिर्यादी आणि जी मुलगी पास झाली आहे या एक्झाम मध्ये, त्या मुलगीच्या घरात देखील तपासणी या मुंबई पोलिसांच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे, मात्र कुठल्याही प्रकारचे पुरावे अजूनही सापडले नसल्याचे आणि या कौटिल्य अकॅडमीची परत तपासणी केली जाणार असल्याची शक्यता आहे। अकॅडमीमध्ये शिकणारे विद्यार्थी जे असतील त्यांच्याकडून त्यांचे जबाब देखील नोंदवले जाऊ शकतात आणि अकॅडमीमध्ये असलेले संगणक व डॉक्युमेंट जे आहेत पुरावे म्हणून त्यांची तपासणी देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज तिसरा दिवस आहे, प्रवीण पाटील नॉट रिचेबल आहे। कुठेतरी प्रवीण पाटील नॉट रिचेबल असल्यामुळे आता त्यांच्यावर जे शंका आहे पेपर फुटी त्यांचा सहभाग असण्याची जी शंका व्यक्त करण्यात आली होती तो कुठेतरी ठोस होत आहे। याचमुळे लवकरात लवकर प्रवीण पाटील यांनी पोलिसांसमोर समक्ष हजर राहून आपली बाजू मांडावे आणि आपल्या या पेपर फुटीशी कुठलाही संबंध नसल्याची जे पुरावे आहेत ते द्यावे अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांकडून देखील आता करण्यात येत आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।